हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे काकडी आहे, काकडी किसून घेते, त्याचे धपाटे करून दाखवणार आहे. हे शिजवलेले बटाटे आहेत. आता ह्याच्यामध्ये ना लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओव्याचे पानं मी दाखवलेले आहेत तुम्हाला ह्याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये. हे थोडासा गूळ घेतलाय चव चांगली यावी म्हणून. जिरे येतं, हे मीठ आहे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली म्हणून मी लाल मिरची टाकलेली नाही, हळद विसरले. आणि हे ओवा आहे, हाताने क्रश करून टाकलाय. हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसनाचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं राहिले. खूप धपाटी चांगली लागते शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये हे काकडीचं जितकं पाणी निघत तितक्या पाण्यात तिंबून परत वरून थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. लागलं तर टाकणार नाही तर टाकणार नाही. आता हे सगळं पीठ मिक्स करून तिंबून घेते आणि ह्याच्यात धपाटे करते. थालपीठ नाही करायचं, धपाटे करायचं. ह्याच्यामध्ये मी हळद आणि शेंगदाण्याचं कूट राहिले ते मिक्स करून आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे धपाटी खुसखुशीत होती. ह्याच्यामध्ये तेल टाकायचं तिंबताना, मोहन म्हणून. गरम करून टाकलं तर खूपच छान, गार असलं तर गार टाका. आणि रूम टेम्परेचरच्या पाण्याने तिंबायचं. ह्याला काय गरम पाणी करून तिंबायचं नाही, काही नाही. आपल्या टाकीमध्ये जे पाणी असते ते टाकीमधलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात तिंबायचं. अगोदर काकडीच्या केसामध्ये तिंबून बघायचं, जर लागलं तर वरून पाणी टाका. आता हे बघा, पीठ छान तिंबून तयार झालेले. आपल्या पोळ्याच्या पिठाप्रमाणे तिंबायचं. ह्याच्यात मी शेवग्याच्या पानाची पावडर टाकली बरं का, थोडीशी. माझ्याकडे चटणी तयार केलेली ती टाकली थोडीशी. आता हे बघा, मी काही आता हे बघा, मी ह्याचा ना असं उंडा करते. जास्त घट पण तिंबायचं नाही, जास्त लूज पण तिंबायचं नाही. तर मग थालपीठ करायचं असलं तर लूज तिंबलं तर चालतं. आता बघा, हे पिठी आहे ना, ह्याच्यामध्ये घालायचं, या पिठीमध्ये टाकायचं. आता मी तवा गरम ठेवला इथं, तो असं पीठ चांगलं लावून घ्यायचं. जास्त पण पीठ लावायचं नाही, धपाटे चांगले लागत नाही जास्त पीठ लावलं. आता हे इथं तवा गरम ठेवलाय मी. आता ही धपाटी अशी लाटते. तुम्हाला पाहिजे असेल तर मधून पण तेल लावून तुम्ही त्याचा पोळीसारखा उंडा करू शकता, पण मी मध्ये तेल टाकते म्हणून करणार नाही. आता हो का, ह्याला थोडं चिटकायलं, तर चिटकायलं तर असं पीठ टाकायचं आणि असं लावून परत ह्याच्यावर हे करायचं. जास्त जाड पण करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही. ह्याला धपाटी म्हणते, थापून केलेली थालपीठ म्हणते. ओल्या कपड्यावर थापून केलेली थालपीठ म्हणते. ही धपाटी आहे. जास्त जाड केली तर चांगली लागत नाही, मधून भाजत नाही. मग ह्याला एकच वेज असते धपाटीला, असं एक वेज करायचं. आता हे तव्यावर टाकायले मी. तवा गरम झाला. आता हे तव्यावर चांगली भाजून घेते. ओव्याचे पानं माझ्या गार्डनमध्ये आलेले, तर मी दाखवलेले ह्याच्यापूर्वी थालपीठ करताना. आता हे तयार करायला दुसरी. असं हाताने करायचं, म्हणजे जास्त पण पीठ लागत नाही आणि पीठ सगळीकडे लागते बरं का. पोळीला पण तसंच करायचं आणि धपाटीला पण तसंच करायचं. आता हे गरम झाले तवाना. आता चांगली भाजली, एक बाजू भाजली ह्याची. आता एक बाजू चांगली भाजली ह्याची, हो का. आता ह्याला मी तेल लावते आणि थोडी कच्ची असतानाच तेल लावायची, म्हणजे चांगली भाजती परत मग खुसखुशीत. नाहीतर तुम्ही खूप भाजल्यावर तेल लावता, परत ती निबर पडते आणि खायला दाताला त्रास. आता हे फक्त ह्याला तेल थोडं जास्त लागते, थालपीठाला आणि ह्याला तेल जास्त लागते धपाटीला, पण खायला खुसखुशीत टेस्टी लागते. आणि हे काकडीचं आहे बरं का, ह्याच्यामध्ये लसूण घातलाय, कांदा घातलेला नाही. तुम्ही कांदा घालू शकता घालायचा असला तर. आणि काकडीच्या पिठामध्ये काकडीच्या किसामध्ये तिंबायचं. वरून लागलं तर थोडं पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही. जास्त पाणी घेतलं तर काकडीची धपाटी चांगली लागत नाही बरं. चांगली भाजायची, खुसखुशीत होती भाजल्यावर. आता ही पण एक तुम्हाला करून दाखवते मी. आता दुसरी करायला मी पीठ लावून घ्यायचं थोडं. तुम्हाला पाहिजे असेल तर पेपरवर, केळ्याच्या पानावर पण तुम्ही करू शकता बरं. हे असंच लाटायचं, पेपरचा तुकडा घ्यायचा आणि लाटायचं त्याला पीठ लावून थोडंसं. ते पण जमतंय, प्लॅस्टिक शीटवर पण जमतंय. आपली आपली आवड आहे कसं करायचं तसं. जास्त जाड करू नका. ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकले उकडलेलं.
आता हो का हे भाजायले धपाटे, हो का किती छान भाजले. फक्त भाजायचं लक्ष द्या, नाही तर पोटात दुखल बरं. चांगली भाजली तरच चांगलं पोटाला पचतंय, नाहीतर पोटात दुखून जाते. धपाट्यात 3 प्रकारचं पीठ असते. गव्हाचं पीठ असते, तुमच्याकडे नाचणी असली, बाजरी असली, त्याचं पण पीठ टाकलं तर चालतंय. माझ्याकडे नाचणीचं आणि बाजरीचं दळलेलं नाहीये, आहे माझ्याकडे पण दळलेली नाही, म्हणून मी ह्याच पिठाच्या करायला. आता हे भाजायला दुसरी पण भाजताना दाखव. आता हे बघा, दुसरी पण मी तुम्हाला भाजून दाखवायला तेल लावलं बरं का. आता इकडून भाजायला किती छान भाजली बघा. थोडी फुगत पण असती, कधी फुगत पण नाही. त्याचं काय नसतं धपाट्याचं, फक्त लहान गॅसवर चांगली भाजावी लागते. आता हो काही कशी भाजून झाली. तुम्हाला पोळीप्रमाणे मधून तेल लावून पण करायची असली तर करू शकता, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि ह्याला जास्त दाबायचं पण नाही बरं, दाबलं की ते मधून चिटकतंय आणि भाजलं जात नाही. हे बघा किती छान क्रिस्पी भाजली. खायला पण खूप टेस्टी लागते बरं का. काकडीची, भोपळ्याची, पत्ताकोबूची, फुलकोबूची, तुम्हाला कशाची करायची त्याची पण होती बरं का. धपाटे होते ते चांगले. उपासाचा भोपळा असते त्याची पण छान होती बरं का. आता हे काही आणखीन दुसरी केली मी. ह्याच्यावरून तुम्हाला लावायचं असतं तर थोडं पाणी लावू शकता, पण पाणी लावल्यावर चांगली लागते. आपली आपली आवड आहे. माझे जर हे काकडीचे धपाटे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही काकडीच्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता बरं का. दही चटणी, दही, कांद्याची चटणी, कशाची पण चटणी घ्या तुम्ही, हिरवी चटणी छान लागते बरं का. धन्यवाद.